जाईल. आणि कोणतंही दुःख असेल माणसाच्या आयुष्यामध्ये तरी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूकपणे सहजपणे मिळवून देणारी ही माझी शिवमहापुराण कथा, माझ्या भोलेनाथांची कथा आहे. मी आज जे काही तुम्हाला बोलून जाणार आहे माईबाप, त्या शब्दाकडे मात्र लक्ष असू द्या. 7 दिवसात परत कंपाळाला हात लावायचा नाही आणि प्रश्नचिन्ह उत्पन्न करायचे नाहीत. तुमच्या अंतःकरणामध्ये जे भोलेनाथाविषयी जे प्रश्नचिन्ह उत्पन्न आहेत, आणि कृपा करून आता मात्र इकडे कोणाला येऊ देऊ नका बरं का. एकदा कथा प्रारंभ झाली का तर परत समोर कोणी येऊ नये. बाकी काही नाही, पण डिस्टर्ब होतो, अडचण निर्माण होते, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे लागतं. मी बोलल्यापेक्षा तुम्ही सांभाळलं तर बरं होईल. आणि हळूहळू आपला परिचय होणारच आहे. महाराजांचा स्वभाव तुमचा स्वभाव, आणि मला तुमच्या स्वभावाशी घेणं देणं राहणारच नाही. लक्षात ठेवा. कारण तुमची मानसिकता काय ऐकण्याची आहे ती मानसिकता मी पाहणार नाही. फक्त आपल्याला 7 दिवसात एक पाहायचं, देवाला काय कोणती कथा आवडते ते पाहायचं आहे. आपल्याला काय आवडतं हे नाही पाहायचं आहे. आपलं कोणत्या कथेमध्ये मनोरंजन होणार आहे हे नाही पाहणार आहे. आपण कथा जी पाहणार आहे की ज्या कथेनं ती कथा आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारी कथा असेल. आपली मनोरंजन करणारी कथा नाही पाहिजे आपल्याला. कारण कदाचित कधी असं होतं की आपण भगवंताच्या खूप जवळ आहे, पण तरी तो आपल्याला कळत नाही. मग तो कळण्याकरता, तो दिसण्याकरता, त्याचा अनुभव प्राप्त होण्याकरता कोणती कथा ऐकावी, कसं श्रवण करावं की जेणेकरून 7 दिवसामध्ये कधी त्या सुखाकरता, अडचणीकरता कोणत्या बाबाकडं तो भीक मागण्याची आवश्यकता, हात दाखवण्याची आवश्यकता जीवनात कधी पडणार नाही. आणि आतापर्यंत लोकांच्या जीवनामध्ये जी अंधश्रद्धा जी भरलेली आहे ना, यानं हे होतं, त्यानं ते होतं, त्यानं ते होतं, ती अंधश्रद्धा मूळ माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. ऐका बरं का. जी आज प्रत्येक मातोश्रीच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे, आज हे जग जे सुसाट जे पळतंय ना मायबाप, आज प्रत्येकाच्या मनात जी अंधश्रद्धा आहे आणि कारणीभूत ती अंधश्रद्धा आपल्या जीवनामध्ये ठरलेली आहे. आणि या 7 दिवसामध्ये जी आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ज्या अंधश्रद्धेनं जे घर करून ठेवलंय ना, बस एकच करावे, त्या अंधश्रद्धेतून बाहेर पडायचं आहे. आणि एकदा जीवनातली अंधश्रद्धा बाहेर पडली की माणसाची ओढ जे सत्य आहे ते मात्र समोर येणार. आज सत्य का दिसत नाही माहिती आहे? आज सगळी लोक साधनं करतात, परमार्थ करतात. आम्ही देवदेव करतोय, आम्ही शिवमहापुराण ऐकतोय, पण शिवमहापुराण ऐकण्याच्या पाठीमागे मानसिकता, ते प्रश्न, ती तळमळता कोणत्या पद्धतीची आहे हे जाणून घ्यायचंय मला तुमच्याकडून. कारण आजकाल लोक शिवमहापुराण म्हटलं की नाही, महाराज आज सांगतील की आता हे केल्यानंतर काय होतं आणि ते केल्यानंतर काय होणार आहे. देवाला हे फुल वाहिलं का आता काय काय सांगणार आहे महाराज, आज काय साधन सांगणार आहे. आणि हे ऐकण्याची मानसिकता 90% स्त्रिया इथे घेऊन आलेल्या असतात. काय केल्यानंतर काय होईल आणि काय केल्यानंतर काय होईल माहिती. आज शिवमहापुराण ऐकण्याची मानसिकता श्रोते मायबापांच्या मनात ते घर करून ठेवली आहे की शिवमहापुराण ऐकल्यानंतर असं होतं, तसं होतं, ते होतं, हे केल्यानंतर ते होतं. मायबाप, कधीतरी सत्य ऐकण्याची मानसिकता ठेवा. काय? कधीतरी सत्य ऐकण्याची मानसिकता ठेवा. आणि मला माहिती आहे, मी जे सांगणार आहे ते तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण
मी तुम्हाला पटतंय का ना पटतं मला काहीही घेणं देणं नाही आहे. आणि लक्षात ठेवा, समाजाकरता तुमच्या आवडीकरता कथा करणार तो कथाकार मी नाही आहे. लक्षात ठेवा, जे श्री भगवंताचे कला अवतार असणारे जगाच्या कल्याणाकरता जेणे हे प्रगाढ महान पवित्र अलौकिक जी ग्रंथ संपदा पुराण निर्माण केले ना, हे जगाच्या कल्याणाकरता या कलियुगातल्या जे अज्ञानी माणसं आहेत त्यांच्याकरता निर्माण केलेली ही दिव्य अलौकिक जगातली सर्व क्षत्र ज्याच्यामध्ये समवली आहे ना, ते शिवमहापुराण. आणि हेच पवित्र दिव्य जे पुराण आहे माईबाप, आणि ते पुराण निर्माण केले श्री वेद व्यास ऋषीने माईबाप. जे वेद व्यास ऋषीने या समाजाच्या कल्याणाकरता जे दिव्य मंत्र आपल्या समोर ठेवले माईबाप, पण आजचं काल शोकांतिका अशी आहे, ते दिव्य मंत्र समाजासमोर कोणी आणण्याचा प्रयत्नच केला नाही केला. समाज कशामुळे गोळा होईल, समाजाला काय आवडतंय, समाज कशामुळे आकर्षित होईल, लोकांना काही सांगितलं म्हणून ती कथा आपण सांगावी. आजकाल मी कोणाची निंदा कधीच करत नाहीये माईबाप, लक्षात ठेवा. मी आहे ती परिस्थिती तुम्हाला आज तुमच्या समोर मांडतोय, लक्षात ठेवा. 7 दिवस शक्यतो मी कोणाची निंदा करून ही कथा समोर कधीच करणार नाहीये माईबाप. व्यास काय सांगतात यापेक्षा मी बोलून गेलो, समाजाला काय आवडतं ह्यापेक्षा भगवंताला काय आवडतं हे महत्वाचं आहे. आणि जर मीही त्या वाटेने गेलो ना की नाही चला आज ही कथा मी सांगणार आहे आणि ही कथा सर्व श्रोते मायबापांना खूप आवडणार आहे, ही मानसिकता जर मी घेऊन आलो मायबाप, आणि तुम्हाला आवडणारी कथा, तुम्हाला रुचणारी कथा, पटणारी कथा जर मी तुमच्याकरता कथा जर केली ना मायबाप, तर त्याला दोषी मीही आहे आणि जो ऐकतो तोही आहे मायबाप. नाही मायबाप, अरे आज जीवनातला अमूल्य वेळ काढलाय तुम्ही, अमूल्य वेळ आहे मायबाप. आज प्रत्येक माणसं व्यापी आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप आहे, उद्योग आहे, काम आहे, पण तरीही आज ही मनातली श्रद्धा, ही तुमच्या मनातली असणारी तळमळ, गेले 3 वर्षापासून हे शिव महापुराण दिव्य कथा, माझ्या भोलेनाथांची कथा तुम्ही ऐकताय ना. किती वर्ष झाली? नाही, शिवकथा किती वर्षापासून ऐकताय? म्हणजे 2 वर्ष कथा ऐकली तुम्ही, बरोबर आहे ना? आणि हे 3रं वर्ष आहे तुमचं. म्हणजे शिवकथा काय असते हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. कोणती कथा आहे, माझ्या भगवान भोलेनाथांचा स्वभाव, त्याच्या मनातली मानसिकता माझ्या भक्ताविषयी हे तुम्हाला त्याची कल्पना आहे. कारण माझ्यापेक्षा महान महान अधिकारी वक्ते या व्यासपीठावर येऊन गेली मायबाप. महान अधिकारी येऊन गेले या व्यासपीठावर, पण मायबाप आज जे जीवनातला एक सेकंद महत्वाचा, तो वेळ काढून तुम्ही आज 7 दिवसापर्यंत ही कथा श्रवण करणार आहे. 2 वर्ष माझ्या भगवान शिवांचं हे शिव महापुराण दिव्य कथा श्रवण केली असताना सुद्धा या वर्षी ऐकण्याची मानसिकता, ही तळमळ तरीही निर्माण होते. त्याचं कारण आहे हीच भगवान शंकराची कृपा आहे. 2 वर्ष कथा ऐकून सुद्धा, श्रवण करून सुद्धा तुमच्या मनाची मानसिकता ही तळमळता निर्माण होते आणि तुमचं मन मात्र शिव महापुराण कथा ऐकण्याकरता ओढ घेत आहे. कोणाचंही मन कथा ऐकायला ओढ घेत नाही, हे लक्षात ठेवा. इथे कोणीही येऊ शकत नाहीये. कोणाच्याही मनामध्ये भगवान शंकराविषयी ही तळमळता, हे पवित्र विचार,
हे दिव्य विचार हे मनात निर्माण होणं हे सोपं समजू नका. हा जो शब्द हे वाक्य हे सहज बोलल्या जात नाही, लक्षात ठेवा. अरे जगाच्या मायबापाविषयी आपल्या मनामध्ये ही उत्सुकता निर्माण होणं, ही तळमळता निर्माण होणं, ती आस निर्माण होणं. कधी कथा प्रारंभ होती, कधी जाईल, असं नाही ना की जाऊ द्या गेल्या वर्षी 2 वर्षे कथा ऐकली आणि आता तरी महाराज काय सांगणार, जाऊ दुसऱ्या दिवशी, चला आता सगळी घरची कामं आवरून घेऊ, जाऊ तिसऱ्या दिवशी. पण नाही ना रे, आज पहिला दिवस असताना, प्रथम दिवस असताना तरीही तुम्ही असंख्य संख्येने इथे हजर झाला. याचा अर्थ आहे भगवान भोलेनाथांनी किती कृपा केली आहे. याचा अर्थ आहे मी आज त्या ठिकाणी हे डिक्लेअर करतो की गतवर्षी जी भगवान शंकराची तुम्ही कथा श्रवण केली ना, त्याच कथा श्रवण करण्याचा हा महाप्रसाद आहे. तोच ही दिव्य चमत्कार आहे मायबाप. तेच हे फळ आहे की परत 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 की भगवान शिवांची कथा ऐकण्याची मानसिकता आपली तयार होते. मी पाहतोय मायबाप, कधी कधी मंडप जिथे असतोय ना, जवळ घर असतात लोकांचे, पण तरी कथा ऐकायला येत नाही. पाहतोय, अरे जवळ घर असतात, मंडपाच्या शेजारी असतात, पण तरी ती कथा ऐकायला येत नाही. काहींना माहीत असतं की शिवमहापुराण आज माझ्या रामेश्वरांच्या पवित्र क्षेत्रामध्ये प्रारंभ होणार आहे. सगळ्यांना माहिती, पण मन ती तळमळ किंवा ते मन धाव घेत नाही. मन इकडे ओढल्या जात नाही की अरे आपण जाऊ ना, आज पहिला दिवस आहे, जाऊ आपण कथा ऐकू. का रे? आणि दोघं सोबत असताना एकाच्या मनामध्ये ती तळमळता निर्माण होते आणि एक म्हणतो नाही गड्या आता जाऊ, आता आज जरा बोर झालं, उद्या जाऊ. का? काय कारण आहे? काय कारण आहे? एकाचं मन ओढ घेतय आणि एक शांत बसतोय, स्थिर होतोय. काही कारण असेल. नाही बाप, आवडीनं ऐका रे, आवडीनं ऐका. दिव्य शिव महापुराण कथा आहे, त्याचं कारण आहे. व्यक्तीचं मन विनाकारण आणि सहज इकडे ओढ घेत नाहीये मायबाप. अरे तो त्याच व्यक्तीच्या मनामध्ये ही तळमळता निर्माण होते ज्या व्यक्तीच्या मनात भगवान शंकर प्रकट झाला मायबाप. ज्या व्यक्तीवर भोलेनाथांचे देवाधिदेव महादेवांचे कृपा प्रसाद निर्माण झाला मायबाप, मिळाला त्याला. ज्या व्यक्तीच्या हृदयात भगवान प्रकट होतो ना मायबाप, त्याच व्यक्तीचं मन कथेकडे, शिव कथेकडे धाव घेतं मायबाप. कथा ऐकायला, श्रवण करायला सुद्धा क्षमा मागून बोलू का काही शब्द, त्याला लायकी लागते. कथा श्रवण करायला सुद्धा लायकी लागते मायबाप. नाहीये, जोपर्यंत आपण तिथे पात्र होत नाहीये तोपर्यंत हा प्रसाद मिळत नाही. लक्षात ठेवा. नाही नाही नाही, तुम्ही कितीही म्हणा, काही काहींचं 7 दिवस निघून जातात. काय करावं राव, मी दररोज म्हणत होतो यायचं यायचं यायचं, पण काय करावं, कथा संपली पण येणं झालं नाही. होतंय ना असं. हा व्यावहारिक शब्द आहे. काय काही खरंच म्हणतात बरं का महाराज, काय करावं, दर्शनाला येतात ना. 7 दिवसापासून माझी तळमळ होती हो कथा ऐकण्याची, पण काय करा, दररोज म्हणत होतो कथा ऐकायला यायची, कथा ऐकायला यायची आहे, पण काय करा, येणं झालं ना, शेवट कथा संपली. हा तुझा दोष नाहीये, कारण तुझे कर्म आणि तुझी लायकीच नाही. तू पात्र झाला ना की ही शिवकथा श्रवण करायला. तू कितीही तळमळ केली ना, अरे कथा श्रवण करायला पात्र आणि लायकी लागते. लक्षात ठेवा. जोपर्यंत त्याची इच्छा निर्माण होत नाहीये की ही दिव्य हा महाप्रसाद त्या माझ्या भक्ताला मिळावं, तोपर्यंत कितीही प्रयत्न करा, शिवकथा श्रवण करायला मिळत नाही नाही नाही. तुम्ही भाग्यवान आहात रे, भाग्यवान आहात. काय कृपा आशीर्वाद आहे माझ्या भोलेनाथांचा. आणि मायबाप, मी हात जोडून सांगतोय, आज दिव्य शिव महापुराण मी तुमच्या समोर प्रगट करणार आहे.
हे दिव्य शिव महापुराण श्री वेद व्यासांच्या श्रीमुख कमलातून जे प्रगट झालं, ते मूळ शिव महापुराण जे माझ्या भगवान शंकर आणि भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आहे, ते पुराण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे पुराण सांगणार तेच मी तुम्हाला सांगणार आहे. भलतं सलतं जे तुम्हाला आवडेल त्याची अपेक्षा माझ्याकडून करू नका, लक्षात ठेवा. करू नका तुम्ही. तुम्हाला कळेल ह्या 7 दिवसामध्ये आतापर्यंत मी काय करत होते किंवा मी काय करत होतोय. आपली चूक लक्षात येईल. आपला परमार्थ हा चुकीचा होता का बरोबर होता. मी जी सेवा भगवान शंकराची करत होते ही चुकीची होती का बरोबर होती. जी दिव्य पूजा भगवान शंकराची मी करत होते ही बरोबर होती का चुकीची होती. या 7 दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल. हर 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 हर. या रामेश्वरांच्याच या इच्छेनुसार या वर्षी मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मी तर अजून ज्यांनी मला तारीख दिली ना अजून मी त्यांना पाहिलंच नाही कोण आहेत ते. अजून मी त्यांना पाहिलं नाही. फक्त अशोक भाऊ नाव आहे त्यांचं. कुठे आहेत ते? त्यांना अजून पाहिलं नाही कोण आहेत. म्हणजे अजून कोणाचा परिचयच नाही आहे. अरे वा वा. बर बर बर. आणि त्यांनी असं अजून परिचय झाला की मी जे तुम्हाला कॉल करत होतो, जे माझे कनेक्ट होते, वारंवार मला सावध करत होते, महाराज झोपले की काय. आपली तारीख जवळ येते जवळ येते. घडून घेणारा तो आहे मायबाप. दिव्य कथेचा आनंद 7 दिवस आपण घेणार आहे. शिवमहापुराण कथा ही आध्यात्मिक मोटिवेशन आहे मायबाप, लक्षात ठेवा. काय आध्यात्मिक मोटिवेशन आहे. इथे सगळं शिकायला मिळतं मायबाप. जीवनातली सर्व अनुभव प्राप्त करण्याचं एकमेव ठिकाण आहे की ज्यामध्ये सुविचार, सद्विचार, सकारात्मक विचार, जी नकारात्मक जी ऊर्जा आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली मायबाप, त्याला एक मी प्रोडक्ट आहे की जीवनामध्ये सकारात्मक जी ऊर्जा निर्माण व्हावी आपल्या जीवनामध्ये, जी नकारात्मक निघून जावी, नाहीशी व्हावी. त्याकरता एक मी दिव्य कथा माझी भगवान भोलेनाथांची कथा आहे. पण त्याकरता सर्व गोष्टी प्राप्त होण्याकरता आपलं श्रवण अत्यंत महत्वाचं आहे. आपण कथा ऐकतोय कोणत्या पद्धतीने हे फार महत्वाचं आहे. कथा श्रवण करत असताना आपलं मन पवित्र असावं. कथा श्रवण करत असताना एकटक त्या ठिकाणी भगवान शंकराकडे आपलं लक्ष असावं. कथा श्रवण करत असताना आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब होईल असं कधी करू नये. लक्षात ठेवा, कधीच नाही. कथा श्रवण करत असताना विधेयी व्हावं की आपल्या देहावर आपलं त्या ठिकाणी लक्ष नसावं, भान नसावं. हे 3 तास कथा श्रवण करणं म्हणजे जीवनातली कलियुगातली महान ही साधना आणि महान तपश्चर्या आहे. ही तपश्चर्या कलियुगातली महान तप सांगितलंय कथा श्रवण करणं. जो इथे बसून त्या ठिकाणी 3 तास ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्र, षडाक्षर मंत्र जपत त्या ठिकाणी भगवान शंकराची, महादेवाची कथा अगदी आवडीनं श्रवण करतोय, पवित्र भावनेनं श्रवण करतोय, तळमळीनं श्रवण करतोय. माझं शास्त्र, माझं पुराण सांगतंय मायबाप की कलियुगातली सर्वात मोठी महान अलौकिक ही तपश्चर्या, ही साधना आहे. अरे पुन्हा काही करायची गरज नाहीये मायबाप. त्या व्यक्तीला महान साधना सांगितली, महान तपश्चर्या. आपण गुरुवार धरतो, सोमवार धरतोय, एकादशी धरतोय. कधी कधी मला प्रश्न असा पडतोय, हे सगळं तुम्ही करताय ना, की काही मिळालं करे तुम्हाला? हे बघा, इथे खोटं बोलायचं नाही. ही चर्चा आहे. जास्त लोक कथेतच खोटं बोलतात. इथे खोटं बोलायचं आहे. कारण
एक भगवान शंकराचा दवाखाना आहे. जसं डॉक्टर समोर गेल्यानंतर सगळी रोग प्रगट करावं लागतात. बरोबर आहे ना? माझ्याकडे लक्ष देत आहे ना? नमः शिवाय. हर 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 हर. हे सुतं महाप्राज्ञ सर्व सिद्धांत वित्त प्रभो अख्यायी में कथा विशेषतः. हे दिव्य शिव महापुराण कथा मायबाप ऐका रे. कथेच्या एक एक शब्दाकडे लक्ष असू द्या. मी तळमळीने सांगतो रे मायबाप, तळमळीने सांगतोय. मला कधी कधी असा प्रश्न पडतोय ना, लोक साधनाच्या पाठीमागं का लागले असेल? मी दिव्य जे सत्य आहे मायबाप, की खरं आपण काय केलं पाहिजे लक्षात ठेवा. काय करावं आपण, आणि ते केल्यानंतर देवाची प्राप्ती किती लवकरात लवकर होईल, ते मूळ साधन तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या आयुष्यातली ही जी ज्या धावपळ आहे ना मायबाप, आज कोणाची मानसिकता ठिकाणीवर नाही आहे. हे करू का, ते करू का, काय काय करू. आणि प्रत्येकाच्या अडचणी, या अडचणी दूर होण्याकरता लोक काय काय करत नाही. अरे तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तुम्ही आज बाबा लोक श्रीमंत केलेत रे. ऐकताय ना तुम्ही? अडचणी तुमच्या श्रीमंत होता दुसरे. आज मी कथा करतोय, मी माझा फायदा पाहतोय किंवा मी माझा फायदा करून जातोय मायबाप. तुमचं काय रे? तुमचं काय? अरे शिवपुराण एक नाहीये, अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. किती वर्ष झाली? कोणी फायदा करून घेतलाय? ही कीर्तन परंपरा, ही शिव महापुराणपरा, श्रीमद भागवत कथेची परंपरा बरं का. आज सुरू झाली आहे का गेल्या वर्षापासून सुरू झाली? नाही ना. अरे जसं आपल्याला कळतंय ना, हे शिव महापुराण, ही कीर्तन परंपरा, ही प्रारंभ आहे. मला एक म्हणायचं आहे, आतापर्यंत आपण किती कथा ऐकल्या. मला वाटतं 20 का 21 वर्षापासून ही परंपरा, किती 20 वर्षापासून ही परंपरा इथे चालू आहे. मला एक प्रश्न आहे मायबाप तुम्हाला, की या 20 वर्षात कोणी स्वतःचं कल्याण इथं करून घेतलं? किती महात्मे आले, किती अभ्यासू आले, मग कोणाला कथा कधी कळाली, त्या कथेतून कोणी काय घेतलं? इथं फार विद्वंताला किंमत नाहीये, फार अभ्यासू आहे त्याला किंमत नाहीये मायबाप. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा मी काय बोलतोय. अभ्यासाला किंमत नाहीये. इथं जो सांगणारा, जो शिव महापुराण कथा आहे, तो किती तळमळीनं सांगतोय, किती श्रद्धेनं सांगतोय, त्याच्या सांगण्यामध्ये किती विश्वास आहे, किती सत्यता आहे, आणि त्याच्या त्या भगवान व्यासपीठावर त्या शिव महापुराणावर किती श्रद्धा आहे, हे महत्वाचं आहे. तो किती निस्वार्थपणे आपली ही कथा ही प्रगट करतोय, ते महत्वाचं आहे. कथा ही बाह्य अंगाचा खेळ नाहीये. लक्षात ठेवा, आपण कुठं चुकतोय ना, की आज एवढे विद्वान आणून सुद्धा कोणी काय घेतलं याच्यात तुमचा फायदा झाला नाहीये. फायदा होतोय आमचा. काय होतोय? अरे एवढी वर्गणी जमा करता, एवढा खर्च आमच्यावर करता, आमचे खिशे भरलेत रे. तुमचं काय? तुमचं काय? आम्ही आमचा फायदा करून घेतलाय.
तसं तुम्ही काय करता 7 दिवसामध्ये? एवढे विद्वान, एवढे कलाकार महाराज लोक आणताय, शिव महापुराण कथेचं निवेदन आपण करतोय. कशा करता रे? ही करमणूक आहे? हे मनोरंजन आहे? हे व्याख्यान आहे? काय आहे? मी एक सत्य तर तुमच्या समोर प्रगट करतोय. कधी कधी तरी त्या ठिकाणी जीवनातलं मार्गदर्शन म्हणून ही कथा श्रवण केली पाहिजे. निव्वळ श्रद्धा म्हणून नाही म्हणत मी की नाही महाराजांनी ते सांगितलं माळी जपत बसावं, मी त्याच्याकरता नाही सांगत. पण निदान आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, त्याकरता मोटिवेशन म्हणून तरी कथा ऐकावी. लक्षात ठेवा, मी सत्य सांगतोय. आजकाल काय झालं माहिती का? शिव महापुराणात स्त्रिया सुद्धा आज मंदिरात तेवढ्या पुष्कळ पद्धतीनं जातात, खूप पुष्कळ पद्धतीने माहिती. कोणी काही सांगितलं म्हणून आपण ते करतोय. मग हा कोणी सांगून करण्याचा विषय नाही आहे, हा आपल्या शुद्ध अंतःकरणाचा विषय नाही आहे. ती अंतःकरणातून तळमळ निर्माण झाली पाहिजे. मी सांगू तुम्ही ते करत बसणं ते साधन योग्य नाही. हे तुमच्या स्वतः अंतःकरणातून ती उत्सुकता, ती तळमळता, तो विश्वास निर्माण झाला पाहिजे. ही सत्यता आतापर्यंत महत्वाचं. कधीही माणसाने आपापला फायदा पाहायला पाहिजे. आज महाराज तुम्ही बोलवलेत ना, तर तुम्ही महाराजाकडून दुप्पट फायदा करून घेतला पाहिजे. कधी कधी महाराजांना आपण 50,000 देतोय आणि काही 10,000ची कथा श्रवण करतोय. मला असं कधी कधी वाटतं की तुम्ही 50,000 देताना 1,00,000चं काम करून घेतलं पाहिजे. 1,00,000चं काम ते आपण करून घेतलं पाहिजे. अरे फायदा वगैरे मी सगळ्या श्रोते मापाला सांगतोय, नुसतं कथाकारांना पैसा वाटण्यामध्ये, देण्यामध्ये काही अर्थ नाही रे. लक्षात ठेवा. ऐकताय ना? आणि आजकाल तर जगामध्ये असं झालंय ना, जो कथाकार जास्त पैसे गेले का तो मोठा समजला जातो. बरं का सर? त्याच्या अंगावर चांगले कपडे, अगदी माळी-गिळी, अगदी फार अगदी आवपोय, तो म्हणजे फार विद्वान आहे. विद्वत्ता ही तुमच्या बाह्य अंगावर ठरल्या जात नाही. काय विद्वत्ता ही तुमच्या दिसण्यावर ठरल्या जात नाहीये मायबा. मी फार मोठा गंध लावणं, पांढरे शुभ्र मी कपडे घालून इथे येणं म्हणजे मी फार विद्वान आहे असं नाहीये. माणसाची विद्वत्ता, गुणवत्ता ही कपड्यावर ठरल्या जात नाहीये, बाह्य अंगावर ठरल्या जात नाहीये. विद्वत्ता ही जीवनातले अंतःकरणातला पवित्र विचारानं ठरल्या जाते. म्हणून कथा ती असावी की कथाकार आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणारा असावा. कथा ती असावी की जीवनामध्ये जी अंधश्रद्धा निर्माण झाली ना मायबाप, ती अंधश्रद्धा समोर नाहीसं करणारी ती कथा असावी. जीवनामध्ये जो भ्रम निर्माण झाला तो भ्रम दूर करणारी ती कथा असावी. मातोश्री माझ्याकडे बघा ना, इकडे थोडं कडकपणा कमी करा दादा. पहिला आवाज छान होता दादा. कोणी इकडे तिकडे पाहायचं नाही. आता एवढं मी बोलतोय, देव बोलतात आणि आपलं तरी इकडे तिकडे बघणं चालूच आहे. कथा ऐकत असताना कधी इकडे तिकडे पाहायचं नसतं. लक्षात ठेवा. अरे कदाचित एखादा शब्द तुमच्या कानावर तुमचं कल्याण करणारा तो श्लोक असेल, तो मंत्र असेल, आणि त्याच टायमाला तुम्ही इकडे पाहताय, संपलं. आणि पुन्हा देवा रे आम्ही काय केलं रे, आमचं वागता. पुन्हा रडतात लोक. रडतात जास्त. बघा, देव देतो रे, तो द्यायला आला इथे. लक्ष ठेवा. आता फक्त तुम्ही सावध राहा. माझ्या शब्दावर लक्ष ठेवा. तो देण्याकरता आलाय, सुख देण्याकरता आलाय, समाधान देण्याकरता इथे आलाय. पण आता इथे बेसावध राहू नका. बेसावध राहू नका. आता
कधी आपला नंबर येईल आणि कधी हे सुख, हे समाधान आणि भगवंताचा प्रसाद आपल्या झोळीत पडेल सांगता येत नाही या मायबा. कधी नंबर येईल सांगता येत नाही, कधी नंबर येईल सांगता येते. म्हणून तटस्थ राहा, सावध राहा, इकडे तिकडे पाहू नका. आणि पाहत असेल तर पुन्हा भगवंताकडून कोणत्याही कशाही प्रकारची अपेक्षा करू नका. मग सोमवार धर, गुरुवार धर, बुधवार धर, बाई मी मंगळवार 11 केली पण काहीच नाही झालं. हे कोणी सांगितलं रे तुम्हाला हे उपवास करायचे, 1.5 किलो शब्द खाऊन? हे काय चाललंय? एकादशी धरतात 3-3, 4-4 टाईम शब्दाना. हे असं कोण सांगतंय? काय करताय लक्षात येत नाही. हे सगळा वेळ चाललाय, लक्षात ठेवा. जे करायचं ना आपण ते करत नाहीये, जे करायचं ना आपल्याला आपण ते करत नाही. तुम्ही कथा श्रवण कराल 7 दिवसामध्ये, कराल, कळेल तुम्हाला. माझ्या जीवनात मी एकही उपवास करत नाही. एक सांगू का, सर्वात मोठा उपवास तोच आहे की आपल्यापासून कधी कोणाला दुःख होऊ नये, हाच मोठा उपवास आहे. सर्वात मोठा तोच उपवास आहे की आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणात दुसऱ्याविषयी पवित्र विचार निर्माण होणं सर्वात मोठा उपवास आहे. सर्वात मोठी साधना ती आहे मायबाप, तपश्चर्या ती आहे. आणि भगवंताला तोच भक्त आवडतो मायबाप. तुम्ही मंदिरात येता, उपवास करता, घरच्याला भांडता. बऱ्याचशा मातोश्री असं की नवऱ्याला भांडतात, भगवान शंकराच्या मंदिरात येऊन पूजा चालू असते. नाही रे, नाही 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 नाही. तुम्हाला खरं शास्त्र, खरं पुराण तुमच्या समोर आलोच नाही मायबा. काय करावं आपण? शास्त्रानं असं सांगितलंय मातोश्री, जी स्त्री आपल्या कुटुंबाची अगदी आवडीनं, मनपूर्वक, प्रेमानं, श्रद्धेनं सेवा करते, जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते, आपल्या कुटुंबामध्ये संस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न करते, भगवान शंकर म्हणतोय तीच माझी पूजा आहे. तुला मंदिरात जायची गरज नाही, नाही गरज. जी स्त्री बास आपलं कुटुंब पवित्र मनानं सांभाळते ना, पवित्र मनानं सांभाळते, जी शुद्ध भावना आपल्या लेकरांना संस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न करते, जी आपलं कुटुंब व्यवस्थित पद्धतीने पवित्र मनानं सांभाळते, हे शास्त्र सांगते तिच्यासारखा मोठा परमार्थ आणि भगवान शंकराची महापूजा कोणतीच नाही सांगितली. हे मी सांगत नाहीये, लक्षात ठेवा. मी प्रत्येक गोष्टीचा पुरावा देत चालणार आहे. कधीतरी महात्म्याची कथा ऐकत चला रे श्रोते मायबा, ऐकत चला. ही कथा निर्माण होते, त्या कथेचं ठिकाण आहे प्रयागराज, लक्षात ठेवा. अरे अनेक ऋषींना तिथं यावं आणि आस करावी. कोणतरी असं आहे का की ही दिव्य शिव महापुराण कथा, भोलेनाथाकडे जायचंय मला, देवाकडे भोलेनाथाकडे जायचं आहे, त्यांना पाहायचं आहे. आमची मानसिकता, आमचं मन हे शांत व्हावं, स्थिर व्हावं. जी जीवनात चालणारी ही धावपळत आहे, धाव आहे, ती थांबली पाहिजे. हे मन कुठंतरी स्थिर झालं पाहिजे. कुठपर्यंत पळत राहायचं रे, कुठपर्यंत पळत राहायचं. आज मी माणसं पाहतो ना मायबा, कोणाच्याही चेहऱ्यावर मला तात्विक सात्विक समाधान मला दिसलं नाही मायबा. प्रत्येक चेहरे दिसतात ना, त्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच आहे, दुःखच आहे, संकटच आहे. असा कोणताही माणूस नाही की चेहरा पाहिल्याबरोबर एक सांगू का, कोण किती पूजा करत आहे, कोणाची किती अंतःकरणातून कळवळत आहे, कोण किती विश्वासाने भगवान शंकराची महापूजा करत आहे, कोण कसं वागतंय ना, ती त्याच्या चेहऱ्यावर त्याचा परमार्थ दिसत असतो. लक्षात ठेवा. जो अंतःकरणातून भगवंताची सेवा करतो, परमार्थ करतोय ना, तो परमार्थ त्याच्या चेहऱ्यावर बरोबर दिसतोय. प्रसन्न चेहरा, हसतमुख चेहरा, की त्या व्यक्तीकडे पाहिल्याबरोबर आपल्यालाही प्रसन्नता वाटते. पण जीवनात अशी काही माणसं आहे, त्यांच्याकडे पाहिले की दिवसभर करमत नाही.
करमतच नाही, प्रसन्नताच नाही चेहऱ्यावर. सगळ्या जगाचं दुःख असं वाटतं त्याच व्यक्तीला झालं का काय. अरे चेहरा प्रसन्न असावा रे. अरे परत बारंबार हे शरीर मिळणार आहे, लक्षात ठेवा. नाही मिळणार, नाही मिळणार. हे कधीतरी आपण जगाचा विचार करतो ना, कधीतरी स्वतःला 5 मिनिटं द्यावे आणि विचार करा, मी कोण आहे, मी कशा करता आलोय, मला काय करायचंय आणि मला जायचंय कुठे. कधीतरी आपला स्वतःचा परिचय स्वतःशी बोलावं रे माणसानं. काय बोलतोय मी, ऐकताय ना सगळे. कधीतरी बोला ना स्वतःशी, कधीतरी स्वतःशी संमत करा ना, मी काय करायला पाहिजे. माणसं कधी स्वतःशी बोलत नाही, म्हणून तर हे दुःख, हे संकट, दुसऱ्याविषयीचे विचार आपल्या मनात मध्ये येतात ना, वाईट विचार, त्याचं कारण ते मानलं. कधीतरी आपलं कर्तव्य जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही मायबाप, म्हणून तर आपले विरोधक निर्माण होतात. आणि हे शिवमहा एक सांगू काय, विरोधक का निर्माण होतात, त्याचं कारण आहे की ते विरोधक अगोदर आपल्या अंतःकरणात निर्माण झाले असतात. एकदा जीवन पवित्र झालं, अंतःकरण पवित्र झालं ना मायबाप, जीवनातले द्वेष भावना एकदा अंतःकरणात निघून गेल्या ना, सगळं जग पवित्र दिसतं माणसाला. सगळ्या माणसात सात्विकता दिसते माणसाला. माणसं वाईट नाही रे, आपले विचार वाईट आहे. सगळी माणसं खूप चांगली आहे. अगोदर आपल्या अंतःकरणातले वाईट विचार आपल्याला मारायचे, त्यांना खतम करायचे. हे जे आतले शत्रू आहे ना, त्यांना मारायचं आहे. आणि याच शत्रूमुळे आपल्याला सगळं जग शत्रुमय दिसत आहे. आणि हे शिवमहापुराण कोणतं काय करत आहे. शिवमहापुराण हे अंतःकरणातले असणारे महान शत्रू नाहीस करणारे हे शिवमहापुराण कथा आहे. हे सकारात्मक हे विचार निर्माण करणारे अंतःकरणात हे शिवमहापुराण कथा आहे. जीवनामध्ये अलौकिक मार्गदर्शन करणारं हे शिवमहापुराण कथा आहे. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याकरता प्रवृत्त करणारे हे शिवमहापुराण कथा आहे. संत नाही होता आलं ना नका हो मायबा, देव नाही होता आलं ना नका हो, पण माणसाला निदान माणूस होता आलं पाहिजे, माणूस होता आलं पाहिजे. कारण आजकाल जगामध्ये माणसाला प्राण्यापासून धोका नाही बरं का. ऐका रे ऐका, आजकाल जगामध्ये माणसाला प्राण्यापासून धोका नाही आहे. आजकाल या जगामध्ये माणसाला माणसापासून धोका आहे. म्हणून हे जीवनातलं अलौकिक मोटिवेशन प्राप्त करून देणार, हे अलौकिक विचार प्राप्त करून देणार हे शिवमहापुराण कथा आहे. हर 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 हर. एकही शब्द आपल्या कान आला जात नाही मायबा. म्हणून तर आज त्या पवित्र भूमी असणारी प्रयागराज, तिथे सुंदर अलौकिक संवाद आहे. सुरुवातीला छोटंसं महात्म्य मी तुम्हाला सांगतो मायबा. मला आवश्यकता पडत नाही की मी महात्म्य सांगावं, कारण गेली 2 वर्षापासून तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकताय. पण तरीही जाता जाता 2 मिनिटं, त्या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण महात्म्य पाहण्याचा प्रयत्न करू. हर हर. त्या प्रयागराज भूमीमध्ये श्री सूत आणि शौनकांचा हा संवाद आहे. अनेक ऋषी प्रयागराजमध्ये, आणि आल्यानंतर शौनकांचे त्या ठिकाणी विचार मनात होते, कोणीतरी असा कथाकार असावा. कथाकार या शब्दाचा अर्थ शिवमहापुराणामध्ये अलौकिक पद्धतीनं केलेला आहे. आणि आज हे मुनिवर्य त्या प्रयागराजमध्ये, ज्या प्रयागराजमध्ये गंगा यमुना या नद्याचा संगम आहे, आणि त्या प्रयागराजमध्ये श्री सूतजी महाराज ही कथा सांगतात. प्रश्न असा ऐका रे मायबाप. यदास्ति वस्तु परमं श्रेयसा, यदा शिवस्तु परमं
श्रेयसाशय उत्तमम् पावनं पावनानां च साधनं तद्वदाधुना साधनं तद्वदाधुना। काय सुंदर प्रश्न आहे. अरे सुतांचे प्रश्न आहे, सुतजींना लक्षात ठेवा. अजून शिवमहापुराण सांगायला मी प्रारंभ नाही केला की आम्हाला असं साधन ऐकायचंय ना का जीवनाचा उद्धार व्हावं. असं साधन ऐकायचं जगाचा जो ध्यानस्थ असताना माझा देवादिदेव महादेव, माझा परमात्मा, माझा शिव, तो जगाच्या कल्याणाकरता हा अलौकिक निर्माण झाला. जगाच्या कल्याणाकरता तो अनेक साधन जो निर्माण करतोय. जो लवकर प्राप्त होणारा माझा शिव आहे, त्याला मला पाहायचं आहे. जो योगी आहे, जो ध्यानस्थ आहे, त्याला एकदा आम्हाला पाहायचं. ही आज सुत त्या शौनकांच्या मनात तळमळ आहे. श्री सुतजी महाराज म्हणतात, वाह क्या बात आहे, काय तळमळत आहे. आज जे दिव्य शिव महापुराण तुम्हाला सांगतोय, जीवनातलं जे एक एक प्रश्न जे असतील ना मायबाप, अरे असं दुःख नाहीये मायबाप, ऐका रे तुम्ही, असं दुःख नाहीये की ते माझं शिव महापुराण कथा त्या ठिकाणी नाहीस करत नाहीये. तुम्हाला माझ्या देवासमोर एक शब्द देतो, लक्षात ठेवा बरं का. पुन्हा 7 दिवसानंतर तुम्हाला काहीच करायची आवश्यकता पडणार, काहीच नाही. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा तुम्ही. माझ्या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना तळमळीने सांगतोय, विश्वासानं सांगतोय. माझा देव माझ्या समोर आहे. मायबाप, जर 7 दिवस तुम्ही अतिशय तळमळीने, अतिशय पवित्र भावनेने जर हे शिव महापुराण कथा, माझ्या भगवान शिवांची कथा, हे भजन, हे सुंदर अलौकिक सत्संग 7 दिवस, फक्त तुम्ही 7 दिवस सांगतोय तुम्हाला. पुन्हा 8 दिवस हे पुन्हा आयुष्यभराचं सांगतोय की परत काहीच करायची आवश्यकता पडणार नाही. विश्वास ठेवा माझ्या शब्दावर, विश्वास ठेवा. काही करायची आवश्यकता पडणार नाही. पुन्हा कधी या सुखा करता भीक मागण्याची आवश्यकता पडणार नाही रे मायबाप, नाही पडणार. माझा देव माझ्या समोर, त्याला साक्षी ठेवून हा शब्द उद्गारतोय मी. ऐका ऐका रे ऐका. तुमच्या मनातली जी तळमळता आहे ते मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाहीये. आज तुमच्या मनामध्ये हे करू का काय करू, कोणाकडे जो माझ्या जीवनातली आलेली ही संकट, हे दुःख, हे कसं निवारण होईल माहिती. हे जे अनेक जीवनात विचार तुमच्या उत्पन्न होतात ना, त्या विचार थांबल्याशिवाय राहणार नाहीये. एक शाश्वत त्या ठिकाणी अलौकिक सत्य साधन जे व्यासजीच्या मुखातून जे प्रगट झालं ना मायबाप, जगाच्या कल्याणाकरता, ते साधन सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एक करावं लागेल तुम्हाला. घरातून निघल्यापासून कोणाला न बोलवता फक्त मुखामध्ये ओम नमः शिवाय कर म्हणावं लागेल तुम्हाला. मी 7 दिवस सांगतो, आयुष्यभरात तुम्हाला काही करायची आवश्यकता पडणार, आयुष्यभर. आणि 7 दिवस फक्त कथा तुमच्या मनात असावी. बास, मला शिवमहापुराण कथा ऐकायला जायचं आहे, माझ्या भोलेनाथांची कथा ऐकायला जायचं आहे, माझ्या शिवांची कथा ऐकायला जायचं आहे. हे 7 दिवस फक्त ही वेळ बस त्याच्याकरता असावी. 7 दिवस कथा, इथे 4 वाजता कथा संपते, कथा संपू द्यायची नाही. कथा घरी गेलं तरी कथा चालू पाहिजे, घरात गेलं तरी कथा चालू पाहिजे, स्वयंपाक करत असताना कथा चालू पाहिजे, हा जेवत असताना कथा चालू पाहिजे, आराम करत असताना कथा चालू पाहिजे. हे 7 दिवस 1 मिनिट सुद्धा वायाला न घालता या 7 दिवसामध्ये कधीही कोणाची निंदा होऊ द्यायची नाही. या 7 दिवसामध्ये कोणाविषयी अविचार आपल्या मनामध्ये कधी आणू द्यायचे नाही. मी 7 दिवस सांगतोय, महिनाभर नाही सांगत. 7 दिवस कधीच मायबाप
कोणाची निंदा असेल, कोणाविचार जे वाईट विचार असतील मायबाप कधी 7 दिवसात आणायचे नाही. 7 दिवसामध्ये कधी आपल्या मुखातून अपशब्द निघणार नाही याची त्या ठिकाणी दक्षता घ्यायची मायबाप. 7 दिवसामध्ये या हातानं या शरीरानं कधी पाप होईल, कधी आपल्या मुखाने आपल्यामुळे कोणाला त्रास होईल, दुःख होईल, त्याचं अंतःकरण दुखवल्या जाईल, असं कधीच करायचं नाही. या 7 दिवसामध्ये कथा ऐकायला बसल्यानंतर फक्त भगवंताचं चरित्र, भगवंताचं स्मरण, भगवंताचा सत्संग डोळ्यासमोर पाहिजे. त्यातलं इथं बसल्यानंतर इकडे उठ पाहाय, तिकडे पहा, कोणी उठलं त्याच्याकडे पाहायचं, कोणी जांभळी दिली त्याच्याकडे पाहायचं. 7 दिवसामध्ये जर तुम्ही इथं स्थिर बसला नाही तर मायबाप मी सांगतो माझा देव माझ्या समोर आहे, एवढं जर तुम्ही पालन केलं नाही आणि 7 दिवस कोणतीही अपेक्षा न ठेवता ही कथा श्रवण करायची. कोणती अपेक्षा नसावी जीवनामध्ये, कोणतीच नाही आहे की ही कथा ऐकल्यानंतर माझं चांगलं होईल ही सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही. या 7 दिवसामध्ये कोणती अपेक्षा न ठेवता फक्त कथा आपल्याकरता ऐकायची नाहीये, कथा त्या भगवंताकरताच ऐकायची नाही. जी व्यक्ती निस्वार्थपणे ही कथा करेल, ऐकल, हे श्रवण करेल मायबाप, मी ठामपणे सांगतोय, मी विश्वासानं माझा देव